इसोलीचे येवले दाम्पत्य आजपासून करणार मोबाईलचा उपवास। नूतन वर्षाचा संकल्प, आठवड्यातून एक दिवस मोबाईल ठेवणार बंद। तसे पाहिले तर मोबाईल आज काळाची गरज झालेली आहे। मोबाईलचा वापर केल्याशिवाय गणित तर नाही, गुड मॉर्निंगपासून तर गुड नाईटपर्यंत मोबाईल सोबतच असतो। मात्र दुसरीकडे मोबाईलचा वाढता वापर सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे। चिखली तालुक्यातील इसोली येथील गोविंद येवले व अनिता येवले दाम्पत्याने अनोखी शक्कल लढवत यावर उपाय शोधला आहे। उद्या रविवार म्हणजे 28 डिसेंबरला दोघेही मोबाईलचा कडक उपवास करणार आहे। नूतन वर्षानिमित्त आठवड्यातल्या दर रविवारी सक्तीने मोबाईल बंदी पाडण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे। आजची युग ही प्रगत तंत्रज्ञानाची आहे। उजाडणाऱ्या प्रत्येक दिवस नवीन तंत्रज्ञानाची भर घालतो। नव्या तंत्रज्ञानासोबत जोडून घेतले तर बरे, अन्यथा तुम्ही जगाच्या मागे पडणार। जुन्या लँडलाईनचा मोबाईल कालबाह्य होऊन हाती आलेला मोबाईल हा प्रगत तंत्रज्ञानाचा प्रबळ दावेदार म्हणता येईल। मोबाईलने स्वतःला सर्वात अपडेट ठेवले आहे। मल्टीपर्पज व्याख्येत मोबाईल फिट बसतो। एक प्रकारे मोबाईलने आपल्यावर ताबा मिळवला आहे। मोबाईलशिवाय आपण एक मिनिट राहू शकत नाही। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला मोबाईल लागतो। एका बाजूने विचार केला तर मोबाईलचा वापर फायद्याचा आहे, तर दुसरी बाजू नुकसानदायक आहे। मोबाईलच्या वाढत्या वापराने समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। अनेकांचे संसार मोबाईलमुळे धोक्यात आल्याची उदाहरणे आहेत। लहान मुले मोबाईलच्या आहारी गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत असल्याचे डॉक्टर सांगतात। मुलांमध्ये कमी वयात चिडचिडपणा, मानसिक ताण, एकलकोंडेपणा अशा समस्या वाढल्या आहेत। याला मोबाईल जबाबदार आहे। विद्यार्थी शाळेत लक्ष देण्याऐवजी मोबाईलच्या स्क्रीनवर वेळ घालवतात। अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने स्पर्धेत मागे पडत आहे। लेकरांच्या वाढत्या मोबाईल वेडाने आईवडील त्रस्त झाले असून जवळपास प्रत्येक घरात हीच समस्या आहे। तज्ज्ञ मंडळी मोबाईलचा वापर कमी करण्याबाबत सल्ला देतात। याकडे वेळीच लक्ष दिल्यास बरे, नाही तर भविष्यात गंभीर परिणाम समोर येतील एवढे नक्की। चिखली तालुक्यातील इसोली येथील गोविंद येवले हे राजश्री शाहू मल्टी स्टेटमध्ये विभागीय व्यवस्थापक आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून करण्याचा त्यांचा मानस असतो। नवीन वर्षानिमित्त मोबाईलचा उपवास करण्याचा संकल्प ही प्रेरणासुद्धा संदीपदादांकडून घेतल्याचे येवले सांगतात। या संकल्पनामध्ये त्यांच्यासोबत पत्नी शिवसेना चिखली तालुका महिला आघाडी प्रमुख अनिता येवलेसुद्धा सहभागी झाल्या आहेत। आठवड्यातील प्रत्येक रविवारी दोघेही सक्तीने मोबाईल बंदी पाडणार आहे। येवले दाम्पत्य दोघेही महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे। मोबाईल वापरणे त्यांना गरजेचं आहे, मात्र तरीसुद्धा त्यांनी मोबाईलचा उपवास करण्याचा संकल्प घेतला आहे। इतरांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।